तर आमच्या घरात की नाही मासे सगळ्यांनाच आवडतात, पण 3 लोकांच्या 3 तऱ्हा. म्हणजे मला वेगळे आवडतात, आहोंना वेगळे आणि आमच्या लेकीला वेगळे. तर आहोंनी त्या दिवशी मासे आणले होते. मग त्यांनी काय केलं, सुरमई आणली त्यांच्यासाठी. त्यांना सुरमई आणि जे बोंबील असतो आपला ते खूप आवडतं. मग त्यांनी सुरमई आणि बोंबील त्यांच्यासाठी आणले होते. मला बांगडा प्रचंड आवडतो, कारण लहानपणापासून की नाही आमच्या गावामध्ये बांगडा मासाच विकायला यायचा, गावी राहायचो तेव्हा. मग बांगडा आणि लेकीची फरमाईश असते पापलेट, त्यातल्या ते तिला पापलेटचं शेपूट आहे ना ते खायला फार आवडते. मग हे सगळं आहो घेऊन आलेले. आणि हे आणणं कसं शक्य होतं आहे, कारण आमच्या इथे होलसेल फिशचं दुकान आहे, तर तिथे तुम्ही एक मासासुद्धा घेऊ शकता. तर हा ना सुरमईचा पीस तुम्ही बघू शकता, खूप मोठा होता. मी पहिल्यांदाच एवढी मोठी अशी सुरमई घरी खरं बनवली. तर 3 पीस त्यांनी आणले होते. साधारणपणे 200-250 ग्राम एकच पीस असेल. छानपैकी घरगुती मसाला मी बनवून घेतला होता फिश फ्रायसाठी, जो आपला रवाचा असतो की नाही तो मसाला. मस्त बनतात ह्याच्यात फिश फ्राय. तो लावून घेतला सुरमईला आणि तव्यात बघा आता तुम्ही फ्राय करायला ठेवली आहे, तर अख्खा तवा जवळजवळ एका पीसनेच व्यापून गेला होता. मस्तपैकी सुरमई फ्राय करून घेतली आणि त्याच्या कुशीतच बांगड्याचा एक तुकडा पण मी फ्राय करायला टाकलेला. वाया कशाला घालवायचं नाही का, जागा होती तर मग तो पण तळून घेतला. आणि फिश फ्राय झाला, चपाती आणि रबरबीत असा आमचा इंद्रायणी भात सोबत घेतला खायला. आणि बघा तुम्ही पीस किती सुंदर आहे. या सगळे फिश खायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.